Hello friends, I am Sanjay Kamlatti, lecturer in English, Chhatrapati Shivaji Junior College, Nesri. Today we are going to discuss past tense. In the last video, we have discussed present tense, and in the past tense also there are four subtypes, that is simple past tense, continuous past tense, perfect past tense, and perfect continuous past tense. And for this discussion, ह्या चर्चेसाठी मी माझं जे ग्रामर पुस्तक आहे नीडफुल इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन विथ इसेन्शियल व्होकॅबलरी हे वापरत आहे या ठिकाणी. आणि पहिल्यांदा आपण लेट स्टार्ट विथ सिम्पल पास्ट टेन्स. इथं मराठीमध्ये माहिती दिली आहे बघा. भूतकाळात घडलेल्या क्रियेचा वर्तमानाशी संबंध नसल्यास हा काळ वापरतात. मराठीत ह्या वाक्यांची शेवट लो, ला, ली, ले हे अक्षराने होते. खाली उदाहरणं पाहत असताना तुमच्या हे लक्षात येईल. पहिल्यांदा आपण साध्या भूतकाळाचं म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स ह्याची वाक्याची रचना, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन किंवा स्ट्रक्चर कसं आहे आपण बघूया. वाक्यरचना बघा. सब्जेक्ट पहिल्यांदा म्हणजेच कर्ता अधिक वर्ब चे दुसरे रूप म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप अधिक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असं ठेवल्यानंतर आपल्याला साध्या भूतकाळातील वाक्य तयार करता येईल. आता सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे काय, आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सची चर्चा करत असताना हे बघितलं आहे तरी आपण अनेकदा सांगतो बघा. सब्जेक्ट म्हणजेच वाक्यामध्ये जो कार्य किंवा काम करतो त्याला म्हणायचं सब्जेक्ट. उदाहरणार्थ आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले. या वाक्यामध्ये आय जो आहे इथं कुठलं काम झालेलं आहे, लिहिण्याचं काम झालं आहे. ते करणारा कोण, आय, ह्याला म्हणायचं सब्जेक्ट. क्रियापद म्हणजे काय, वाक्यातील क्रिया किंवा काम दर्शवणाऱ्या शब्दाला म्हणजे क्रियापद. कुठलं काम झालेलं आहे, लिहिण्याचं, ते दाखवणारा शब्द कुठला, रोट, म्हणून याला म्हणायचं क्रियापद. इथं दुसरं रूप वापरलेलं आहे, राईटचं रोट वापरलेलं आहे. आणि कर्म म्हणजे काय, या क्रियापदाला काय असं प्रश्न विचारला, काय न प्रश्न विचारला, व्हॉट न प्रश्न विचारला, जे उत्तर येईल त्याला म्हणायचं कर्म. उदाहरणार्थ मी काय लिहिलं तर पत्र. व्हॉट डिड आय राईट अ लेटर. काय लिहिलं म्हटल्यानंतर उत्तर येते अ लेटर. म्हणजेच काय न उत्तर प्रश्न विचारल्यानंतर जे मिळते ते असणार आहे ऑब्जेक्ट. इथं पहिलं उदाहरण बघा. आय सब्जेक्ट घेतला, राईटचं दुसरं रूप रोट घेतलं आपण, आणि कर्म घेतला लेटर, मी पत्र लिहिले. दुसरं उदाहरण बघूया. सब्जेक्ट घेतलो वी, प्लेचं दुसरं रूप प्लेड, काय खेळलो खो खो, आम्ही खो खो खेळलो. तिसरं आपण या ठिकाणी करता घेतला यू, त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप रेड. हे एक लक्षात ठेवा. मागच्या उदाहरणामध्ये पण पूर्ण वर्तमान काळामध्ये तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये सांगितलं होतं बघा. हे रीड जे आहे हे रीडचं दुसरं रूप रेड वापरलं आहे या ठिकाणी. कारण रीडचं तिन्ही रूपामध्ये पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप पास्ट प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये स्पेलिंग तेच राहणार, फक्त उच्चार बदलणार. रीड, रेड, रेड. म्हणून यू रेड द स्टोरी, तू कथा वाचलास, म्हणजे भूतकाळ आहे. त्यानंतर चौथं आहे यू म्हणजे तुम्ही असा अर्थ घ्यायचा अनेकवचनी. डान्सचं दुसरं रूप घेतलं डान्स्ड ऑन द स्टेज, तुम्ही रंगमंचावर नाचला. त्यानंतर पुढचं घेतलं आपण करता ही, सीचं भूतकाळ सॉ, तिसरं रूप सीन आहे, तर स्वा घेतला दुसरं रूप. तुम्ही पाहिला काय, द स्नेक, ही म्हणजे त्याने साप पाहिला. सी किल्ड द स्नेक, तिने, जिथं आपण हीच्या ऐवजी एखाद्या मुलाचं सचिन नाव घेऊ शकतो, कुणाचं पण नाव घेऊ शकतो. सीच्या ठिकाणी एका मुलीचं नाव घेऊ शकतो किंवा सी घेऊ शकतो. सी किलचं दुसरं रूप किल्ड, काय मारलं, द स्नेक, तिने साप मारला. माऊस किंवा इथे इट घेऊ शकता तुम्ही माऊसच्या ऐवजी सर्वनाम. एंटर म्हणजे प्रवेश करणे, दुसरं रूप घेतलं एंटर्ड द ट्रॅप, ट्रॅप म्हणजे सापळा, उंदराने सापळ्यात प्रवेश केला. दे म्हणजे ते किंवा दोघांचं नाव घेऊ शकता, अजय आणि विजय, म्हणजे दोघं मिळून झालं दे, किंवा अनेक जण असतील त्या सगळ्यांसाठी आपण दे येणार. दे गोचं दुसरं रूप वेंट, कुठे गेले, कोल्हापूर. इथं ॲक्च्युली टू कोल्हापूर हे कर्म नाही तर काय ॲडव्हर्बियल ऑफ प्लेस, मागच्या वेळी आपण बघितलेलं आहे. ठिकाणाचं नाव आहे. कुठे असं प्रश्न विचारल्यानंतर येणार, काय म्हटल्यानंतर येणार नाही, तो काय गेला म्हटल्यानंतर उत्तर येणार नाही. हे कारण गो हे अकर्मक क्रियापद आहे. ते कोल्हापूरला गेले. आता तुम्ही तुमच्या लक्षात आलं असणार ह्या सर्व वाक्यांचे शेवट जे आहे आम्ही इथं बघितल्याप्रमाणे लो, ला, ली ह्या अक्षरानं झालेलं आहे. साध्या भूतकाळामध्ये अशी वाक्याची शेवट होत असते.
त्यानंतर साध्या भूतकाळामध्ये जर आपल्याला वाक्य जर नकारार्थी करायचं असेल, म्हणजे नकारार्थी करायचं असेल, येस नो क्वेश्चन बनवायचं असेल, त्या वाक्याचं WH क्वेश्चन बनवायचं असेल किंवा क्वेश्चन टॅग जोडायचं असेल, तर त्या वाक्यामध्ये आपण साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेला नसतो, त्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं. उदाहरणार्थ बघा, ही रोट अ लेटर. ह्या वाक्याला जर आपण नकारार्थी बनवायचं असेल तर आपण नॉट तरी वापरायला पाहिजे. नॉट वापरत असताना सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. वी नीड ऑक्झिलरी ऑर हेल्पिंग वर्ब देअर, बट इन सिम्पल पास्ट टेन्स ऑक्झिलरी वर्ब इज नॉट गिवन. दॅट इज वाय वी हॅव टू टेक डिड हिअर. उदाहरणार्थ बघा, ही रोट अ लेटर. त्याने पत्र लिहिलं. कुठलाही सहाय्यकारी क्रियापद नाही, पण राईटचं भूतकाळ रोट असल्यामुळं त्या रोटमधलं आपण डिड काढून घेणार. ही डिड. त्यानंतर आपण जोडणार सहाय्यकारी क्रियापद नंतर नॉट. आता इथं डिड घेतल्यामुळं परत रोटचं होणार राईट. ही डिड नॉट राईट अ लेटर, निगेटिव्ह. त्याने पत्र लिहिलं नाही. त्यानंतर ह्याचं जर एसनो क्वेश्चन बनवायचं असेल, ही रोट अ लेटर, तर आपल्याला काय करावं लागतं? एसनो क्वेश्चन बनवताना वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला आणून ठेवायला लागतो आहे, पण इथं सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही, म्हणून आपण रोट हे भूतकाळात असल्यामुळे डिड घेतलं सुरुवातीला. डिड ही रोटमधला डिड घेतल्यामुळं राईट झालं. डिड राईट अ लेटर. त्यानंतर ह्याला जर आपण WH क्वेश्चन बनवायचं असेल तर आपल्याला परत सहाय्यकारी क्रियापदाची गरज आहे. आपण अ लेटर जे आहे ते उत्तर यावं असं आपण काय करूया? प्रश्न बनवूया. त्यासाठी अ लेटर म्हणजे काय ना प्रश्न केला तर उत्तर व्हॉट येणार, म्हणजे लेटर येणार. त्यासाठी आपण घेतलं व्हॉट. WH शब्दानंतर नेहमी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लागतो आहे, तर रोट असल्यामुळे घेतला डिड. त्यानंतर वाक्य पुन्हा आहे तसं पुढचं जोडायचं आहे. व्हॉट डिड ही घेतलं आपण. रोटचं मूळ रूप राईट घेतलं. व्हॉट डिड ही राईट. WH क्वेश्चन. क्वेश्चन टॅग जोडत असताना पण आपल्याला वाक्य आहे तसं लिहितो. वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद ठेवतो. त्या इथं वाक्य आहे तसं लिहिलं आपण. वरचं वाक्य ही रोट लेटर. सहाय्यकारी क्रियापद इथं दिलेलं नाही. रोट असल्यामुळं आपण इथं रोटमधून काय घेतलं? डिड घेतला. वाक्य काय आहे? होकारार्थी आहे, म्हणून होकारार्थी वाक्य असल्यामुळं अफर्मेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं आपण काय करणार? इथं निगेटिव्ह कन्स्ट्रक्शनमधला नॉटचा NT संक्षिप्त रूप घेतला. डिडंट झालं. वाक्यातील कर्ता ही आहे, हीचं सर्वनाम हीच येणार. डिडंट ही क्वेश्चन मार्क. आता आपण तुमची स्वतःची काही अशी वाक्य बनवा आणि आपण पुढचं बघूया. पास्ट कंटिन्युअस, इम्परफेक्ट किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स. तिन्हीच्यापैकी कुठलाही शब्द वापरला तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे की कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे सुद्धा चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. इम्परफेक्ट म्हणजे सुद्धा तोच अर्थ होतो आहे आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे सुद्धा चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असाच अर्थ होतो आहे. त्यासाठी आपण हा काळ केव्हा वापरतात? भूतकाळात चालू असणारी क्रिया दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. म्हणजे जशी वर्तमान काळात चालू असलेली क्रिया दर्शवण्यासाठी आपण वर्तमान काळ वापरतो आहे, तसं भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती ती दाखवण्यासाठी हा काळ वापरतो. उदाहरणार्थ, त्या दिवशी आम्ही खेळत होतो, अभ्यास करत होतो, गावाला जात होतो, शाळेला जात होतो, म्हणजे त्यावेळी ती क्रिया चालू होती. अशी क्रिया सांगण्यासाठी हा काळ वापरतात. याची वाक्याची रचना काय बघा. हिअर वी हॅव टू टेक फर्स्ट सब्जेक्ट. पहिल्यांदा असं कर्ता घ्यायचा, कर्त्याला अनुसरून वाज किंवा वर. आता वाज घ्यायचा किंवा वर. WERE याचा करेक्ट प्रोनाऊन्सिएशन उच्चार जो आहे वर असा होतो आहे. वेअर आपण म्हणतो आहे पण वर असा उच्चार होतो आहे. त्यानंतर घ्यायचा व्हर्ब. व्हर्बला ING जोडायचं आणि सगळ्या शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचा. हे तसं सोपं आहे बघा समजून घेण्यासाठी. पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेऊया आय. आय नंतर वॉज येणार का वर येणार? आय वॉज म्हणतो आपण. आय वॉज. रीडला ING जोडलं. आय वॉज रीडिंग. काय वाचत होतो? अ बुक. मी पुस्तक वाचत होतो. दुसरं घेऊया वी. सब्जेक्ट घेतला. वी नंतर वॉज येणार का वेअर? आपण वेअर किंवा वर काही पण म्हणू शकतो. वी वर. वॉचला ING जोडूया. वी वर वॉचिंग. काय पाहत होतो? TV. आम्ही TV पाहत होतो. तिसरं यू. आता इथं यू वरचा जो यू आहे ना ते एकवचनी आहे, खालचा यू अनेकवचनी आहे. दोन ठिकाणी आपण वरच वापरायचं किंवा वेअर म्हणू शकता तुम्ही, तेच वापरायचं आहे, वाज वापरायचं नाही. यू वर. प्लकला ING जोडलं. प्लकिंग फ्लावर्स. तू फुले तोडत होतास. दुसरं आहे यू म्हणजे तुम्ही. यू वर प्लेईंग यू वर प्लेईंग व्हॉलीबॉल. तुम्ही व्हॉलीबॉल खेळत होता. आता अजिंक्य. अजिंक्य म्हणजेच काय? त्याच्याऐवजी आपण इथं ही पण वापरू शकतो, कारण तृतीय पुरुषी एकवचनी हे काय आहे? प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे. अजिंक्य नंतर काय वेअर येणार नाही, तिथे येणार वॉज. अजिंक्य वॉज
काउंट मूळ रूप, त्याला आय एन जी जोडलं, काउंटिंग, अजिंक्य मोजत होता. काय? मनी. तुम्ही दुसरं वापरू शकता. अजिंक्य वॉज काउंटिंग मनी, पेपर्स, काय पण लिहू शकता. थोडंसं तुम्ही इथं एकदा वर्ब, एकदा नाव, सब्जेक्ट, एकदा कर्म बदलून दुसरी वाक्य बनवू शकता. प्रॅक्टिस होईल तुमचं. अजिंक्य पैसे मोजत होता. प्रज्ञा म्हणजेच कोण? सी. त्याच्यानंतर काय? प्रज्ञा म्हणजे एकवचनी आहे, सी म्हणजे एकवचनी आहे, त्यासाठी वर येणार का वॉज येणार? वॉज येणार. वॉज. मेक म्हणजे करणे, त्याला आय जोडलो, मेकिंग टी. प्रज्ञा किंवा ती चहा करत होती. काऊ किंवा आपण इट म्हणू शकतो. काऊ किंवा इट किंवा काऊ नंतर काय येणार? तृतीय पुरुषी, थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळं वॉज. इट खात होतं म्हणून आय एन जी जोडलो, इटिंग. काय खात होतं? ते ग्रास. गाय गवत खात होती. आता तृतीय पुरुषी आणि एकवचनी दे. दे नंतर वॉज येणार का वर येणार? दे वर. दे वर कॅच मूळ रूप, आय एन जी जोडलं, दे वर कॅचिंग द फिश. ते मासे पकडत होते. देच्या ऐवजी आपण दोघा तिघांचं नाव घेऊन पण घेऊ शकता तुम्ही. काय? अनिल अँड सुनील वर कॅचिंग द फिश असं पण म्हणू शकता. आता आपण ह्याच वाक्यांचं कंटिन्युअस पास्ट टेन्समधील वाक्यांचं निगेटिव्ह, येस नो क्वेश्चन, WH क्वेश्चन, क्वेश्चन टॅग कसं बनवायचं बघूया. एक वाक्य दिलं बघा, आय वॉज रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत होतो. याचं निगेटिव्ह करण्यासाठी काय करावं लागणार? जस्ट वी हॅव टू कीप नॉट आफ्टर हेल्पिंग वर्ब ऑर ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब नंतर आपल्याला नॉट ठेवावं लागेल. उदाहरणार्थ ह्या वाक्यामध्ये आय वॉज आफ्टर दिस ऑक्झिलरी वर्ब ऑर हेल्पिंग वर्ब वी हॅव टू कीप नॉट. टू बीचं फॉर्म वापरला बघा वॉज. ह्याच्यानंतर ठेवायचं आय वॉज नॉट रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत नव्हतो. आता इथे येस नो क्वेश्चन बनवत असताना हे सोपं आहे. दिलेला काय टू बीचं फॉर्म आहे ना, ऑक्झिलरी वर्ब सुरुवातीला लावून ठेवायचा. वॉज आय रीडिंग अ बुक, येस नो क्वेश्चन झाला. तर WH क्वेश्चन बनवत असताना आपल्याला काय करावं लागणार? WH वर्ड नंतर सहाय्यकारी क्रियापद ठेवावं लागणार, हेल्पिंग वर्ब किंवा ठेवावं लागणार. इथं आता कसलं आपण WH क्वेश्चन बनवणार? अ बुक उत्तर यावं असं बनवायचं आपल्याला. त्यासाठी हॉट घेतलो, हॉट. त्यानंतर टू बीचं फॉर्म किंवा हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब या सगळ्याचा एक अर्थ आहे. वॉज घेतलो, आय घेतला आपण, नंतरचं वाक्य आहे तसं जोडायचं. व्हॉट वॉज आय रीडिंग. बुकच्या ऐवजी तर व्हॉट घेतलं आपण, त्याचं उत्तर बुक येणार आहे. व्हॉट वॉज आय रीडिंग, WH क्वेश्चन. क्वेश्चन टॅग जोडण्यासाठी आय वॉज रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत होतो. ह्याच्यातील टू बी फॉर्म किंवा सहाय्यकारी क्रियापद दिलेला आहे, वॉज घेतला. पण वाक्य होकारार्थी आहे, त्यासाठी आपण निगेटिव्ह बनण्यासाठी नॉटचं संक्षिप्त रूप NT घेतलं. वाजंट करता आय घेतलेला आहे, वाजंट आहे क्वेश्चन टॅग. नाऊ let us see next subtype of this past tense, that is past perfect tense. म्हणजेच पूर्ण भूतकाळ. इथे दिल्यावर भूतकाळात पूर्ण झालेल्या क्रियेबद्दल माहिती देण्यासाठी हा काळ वापरतात. मराठीत अशा वाक्यांचा शेवट होता, होती, होते अशा शब्दाने होतो. म्हणजे ह्या वाक्यांचा शेवट, ह्या सगळ्या वाक्यांचा शेवट होता, होती, होते असाच होतो आहे. बघूया आपण वाक्याची रचना काय आहे बघा. सिंपल लक्षात आलं ना. परफेक्ट पास्ट टेन्स कधी वापरतो आपण? ती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे. चालू होती, चालू भूतकाळ वापरला, पण पूर्ण झालेली आहे आता, त्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरणार. त्यासाठी सब्जेक्ट अगोदर, त्यानंतर हॅड घ्यायचा, वर्बचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. आणि या वाक्याचा शेवट कसा होतो तुम्हाला सांगितलं. आता बघूया आपण. पहिल्यांदा सब्जेक्ट आय घेतला, हॅड घेतला, क्रियापद तिसरं रूप पाहिजे, राईट मूळ रूप, रोट दुसरं रूप, रिटर्न तिसरं रूप. आय हॅड रिटर्न, काय लिहिलो? ऑब्जेक्ट आला अ लेटर. मी पत्र लिहिलं होतं, म्हणजे पत्र लिहिलं होतं मी किंवा लिहिलं होतो, म्हणजेच पूर्ण झालेली आहे त्यावेळी क्रिया. वी हॅड, आता सब्जेक्ट घेतला, दुसरं वाक्य बघूया. सब्जेक्ट त्यानंतर घेतला हॅड, त्यानंतर सी, सॉ, तिसरं रूप सीन. वी हॅड सीन, काय पाहिलं होतो? टायगर. आम्ही वाघ पाहिला होता. तिसरं घेऊया यू, म्हणजे तू. हॅड घेतला, सेल, सोल्ड, सोल्ड, तिसरं रूप सोल्ड घेतला. यू हॅड सोल्ड, काय विकला होतास? कार. तू कार विकला होतास. तिसरं बघा, यू म्हणजे तुम्ही. यू हॅड, बायचं पहिलं रूप बाय, बॉट, बॉट, तिसरं रूप बॉट. यू हॅड बॉट, काय विकत घेतला होतास? अ गिफ्ट. तुम्ही भेटवस्तू खरेदी केला होता. म्हणजे ते यू म्हणजे तुम्ही झालं.
आता ही किंवा एकट्याचं कोणाचं नाव घेऊ शकता, ही किंवा अनिल घेतलं आपण. त्यानंतर येणार हॅड. त्यानंतर विन म्हणजे जिंकला, विन, वन, वन. अनिल किंवा त्याने जिंकला होता काय, द रेस. अनिल किंवा त्याने शर्यत जिंकली होती. सी किंवा एखाद्याचं नाव घेऊ शकता, एका मुलीचं, सी किंवा सीता. त्यानंतर हॅड घेतला आपण. कट मूळ रूप, दुसरं रूप पण कट, तिसरं रूप पण कटच येते, पण तिसरं रूप घेतला कट. सी हॅड कट. तिनं काय कापलं होतं, सफरचंद म्हणजेच ॲपल. तिने सफरचंद कापला होता. आता इथं आपण घेतलं बस किंवा बसच्या ऐवजी आपण सर्वनाम इट घेऊ शकतो. सब्जेक्ट घेतला. त्यानंतर हॅड घेतला. लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. दुसरं रूप पण लेफ्ट, तिसरं रूप लेफ्ट. बस हॅड लेफ्ट. काय सोडलं होतं त्यांनी, द प्लॅटफॉर्म, म्हणजेच बस पलाटवरून निघाली होती. दे सब्जेक्ट घेतला. त्यानंतर हॅड घेतला. वॉटर म्हणजे पाणी घालणे, वॉटर, वॉटर्ड, वॉटर्ड. पाणी घातलं होतं. दे हॅड वॉटर काय, द प्लॅन्ट्स. त्यांनी झाडांना पाणी घातले होते. दे हॅड वॉटर द प्लॅन्ट. अशा प्रकारे हे पूर्ण भूतकाळ आहे. पूर्ण भूतकाळामध्ये सुद्धा आपल्याला निगेटिव्ह किंवा एस नो क्वेश्चन किंवा WH क्वेश्चन टॅग कसं बनवायचं बघा. इथं निगेटिव्ह क्वेश्चन बनवण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद तर नॉट ठेवायचा. ही हॅड, आता हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, आपण नॉट ठेवलं. सोल्ड द कार. ही हॅड नॉट सोल्ड द कार म्हणजे त्याने कार विकली नव्हती. आता एस नो क्वेश्चन बनवायचं झालं तर सहाय्यकारी क्रियापद वाक्या सुरुवातीला ठेवायचं. सहाय्यकारी क्रियापद कुठला आहे, हॅड. दॅट्स helping verb or auxiliary verb we have to keep in the beginning of the sentence. Had he sold the car. त्यानंतर WH क्वेश्चन बनवताना पण तसंच. आता द कार उत्तर यावं. आता ॲक्च्युली तुमच्या 12वी 11वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न येतो आहे, द कारला अंडरलाईन करतात आणि म्हणतात WH क्वेश्चन बनवा. त्यावेळी आपण कार उत्तर येण्यासाठी काय, त्यांनी विकली होती काय, कार उत्तर येण्यासाठी काय शब्द न विचारला, प्रश्न विचारला तर काय येणार, कार उत्तर येणार. त्यासाठी WH शब्द घेतला. हे लक्षात ठेवा. कार उत्तर यावं म्हणून मी प्रश्न तयार करायला लावले, असं लक्षात घ्या. कार सहाय्यकारी क्रियापद घेतला. हॅड. त्यानंतर वाक्य आहे तसं सरळ ठेवायचं. व्हॉट हॅड ही सोल्ड क्वेश्चन मार्क. आता ही जर उत्तर यावं असं जर आपल्याला प्रश्न तयार करायचा असेल तर आपण इथं काय करणार, ही काढणार आणि त्या ठिकाणी फक्त हू ठेवणार. हू हॅड सोल्ड द कार, जेच ही उत्तर येणार. इथं मात्र याचं काय उत्तर येणार, द कार. शेवटचा बघा क्वेश्चन टॅग कसं बनवायचा. वाक्य आहे तसं आपण दिलं वाक्य ही हॅड सोल्ड द कार, ही हॅड सोल्ड द कार. त्यानंतर वाक्यातील काय करायला पाहिजे, सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे, हॅड घेतलं, पण वाक्य अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी आहे. त्यासाठी आपण नॉट संक्षिप्त NT घेतलं. हॅडंट. सब्जेक्ट कुठला आहे, ही. हॅडंट ही क्वेश्चन टॅग झाला. आता शेवटचं आपण बघूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भूतकाळ. भूतकाळात पूर्ण झालेली तरी देखील चालू असलेली क्रिया सांगण्यासाठी हा काळ वापरतात. भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे तरी देखील ती चालू होती. तुम्ही म्हणणार पूर्ण होऊन देखील कशी चालू होती. मी विचारलं तुम्हाला, काल मी तुमच्या गावी आलो होतो, तुम्ही काय करत होता 2 वाजता, आणि तुम्ही म्हणाला आम्ही क्रिकेट खेळत होतो. मग तुम्ही 1 वाजता 2 वाजता क्रिकेट खेळत होता, 1 वाजता काय करत होता, तर तुम्ही म्हणणार सर आम्ही 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत क्रिकेट खेळत आलेलो होतो. म्हणजे 1 ते 2 जी क्रिकेट खेळण्याची क्रिया चालू होती ती भूतकाळ झाली, चालू भूतकाळ. आणि 2 वाजता पूर्ण भूतकाळ झाली, क्रिकेट 1 ते 2 खेळला होता, परत 2 वाजता खेळत होता. क्रिकेट खेळण्याची क्रिया 1 ते 2 ही पूर्ण झाली होती, 2 वाजता परत चालू होती, म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. त्यासाठी वाक्याची रचना कशी करायची बघा. पहिल्यांदा वी हॅव टू टेक सब्जेक्ट, त्यानंतर हॅड बीन घ्यायचा, वर्ब घ्यायचं, वर्बला ING घ्यायचा, ऑब्जेक्ट घ्यायचा. मग वाक्य कसं तयार होणार बघा. पहिल्यांदा आपण आय घेतलं, नंतर हॅड बीन क्रियापद ड्राईव्ह घेतला, ड्राईव्हला ING जोडलं. आय हॅड बीन ड्रायव्हिंग काय, द कार. केव्हापासून, सिन्स 2 o'clock, 2 वाजल्यापासून मी कार चालवत आलो होतो. कदाचित मी तुम्हाला 5 वाजता भेटलो आणि तुम्ही काय करत होता, 5 वाजता कार चालवत होता. म्हणजे 2 ते 5 दे चालवला, पूर्ण भूतकाळ झाला. 2 वाजता चालू भूतकाळ, म्हणजे 2 वाजता परत चालवण्याची क्रिया चालू होती, 2 ते 5 मात्र चालवला होता. दोन्हीचं इथं कॉम्बिनेशन आहे, पण पूर्ण झाली होती आणि चालू पण होती. पण इथं सिन्स केव्हा वापरलो आपण, एखादं ठराविक वेळ सांगण्यासाठी, ठराविक केव्हापासून ती क्रिया करत होतं हे सांगण्यासाठी सिन्स वापरतो. पण किती वेळेसाठी
किती तासासाठी, किती दिवसासाठी, किती महिन्यासाठी, किती वर्षासाठी ती क्रिया चालू होती ना, हे सांगायचं झालं तर मग आपण फॉर वापरतो. आणि केव्हापासून चालू होती, कुठल्या तारखेपासून, कुठल्या वेळेपासून, कुठल्या दिवसापासून, कुठल्या वर्षापासून हे सांगण्यासाठी सिन्स. इथं खाली किती वेळेसाठी क्रिया चालू होती दाखवण्यासाठी फॉर वापरलो बघा. पहिल्यांदा आपण घेतला सब्जेक्ट वी, हॅड बीन घेतला, वर्कला ING जोडलं वर्किंग फॉर 2 hours. आम्ही 2 तास काम करत आलेलो होतो. म्हणजे इथं 2 तास काम चालू होते सांगण्यासाठी फॉर वापरलं. 2 वाजल्यापासून काय करत होता तुम्ही, कार चालवत होता हे सांगण्यासाठी आपण काय वापरलो, मी कार चालवतो हे सांगण्यासाठी काय वापरलं आपण, सिन्स वापरला. पुढं बघा, यू सब्जेक्ट घेतला, हॅड बीन स्टडी अभ्यास करणे ING जोडलं, यू हॅड बीन स्टडिंग सिन्स 8 o'clock. 8 वाजल्यापासून तू अभ्यास करत आलेला होतास. यू म्हणजे तुम्ही, हॅड बीन प्लेईंग सिन्स 5 PM. 5 वाजल्यापासून तुम्ही खेळत आलेला होता. ही हॅड बीन घेतलं, सिंगला ING जोडला, ही हॅड बीन सिंगिंग फॉर 2 hours. 2 तास तो गात आलेला होता. म्हणजे 2 तासापासून गात होता, 2 तासानंतर गाण्याची क्रिया चालूच होती. सी किंवा कोणाचं नाव घेऊ शकता, सी किंवा सीता, हॅड बीन वेटला ING जोडलं वेटिंग, ती वाट पाहत आलेली होती. केव्हापासून, सिन्सपासून वेन्सडे बुधवारपासून ती वाट पाहत होती. इट म्हणजेच बेबी घेऊ शकता किंवा काहीतरी. इट हॅड बीन घेतला, क्रायला ING जोडलं, इट हॅड बीन क्राईंग सिन्स मॉर्निंग. बाळ सकाळपासून रडत होतं किंवा रडत आलेलं होतं. दे हॅड बीन सर्चिंग अ रूम फॉर 2 months. ते सब्जेक्ट घेतला, हॅड बीन सर्चला ING जोडलं, दे हॅड बीन सर्चिंग अ दे हॅड बीन सर्चिंग अ रूम. ते रूम शोधत होते केव्हा, फॉर 2 months. 2 महिने ते रूम शोधत होते. आता आपण ह्या वाक्यांचं निगेटिव्ह, येस नो क्वेश्चन, WH क्वेश्चन, क्वेश्चन टॅग कसं बनवायचं बघूया. आय हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स 2 o'clock. आता याचं निगेटिव्ह बनवण्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापद तर नॉट ठेवायचं. एक लक्षात ठेवा, सहाय्यकारी क्रियापद आणि बिन ह्या दोन्हीच्यामध्ये नॉट ठेवायचा. आय हॅड नॉट बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स 2 o'clock. मी 2 वाजल्यापासून कार चालवत आलेलो नव्हतो. येस नो क्वेश्चन बनवायचं सोपं आहे. वाक्यातील फक्त सहाय्यकारी क्रियापद जो आहे ना सुरुवातीला येऊन ठेवायचा. इथे दिलेला आहे हॅड आय बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स 2 o'clock. WH क्वेश्चन, इथं आपण अ कार उत्तर यावं असं WH क्वेश्चन बनवणार आहे. त्यासाठी काय न प्रश्न विचारल्यानंतर काय राहणार, कारण कार हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. व्हॉट हॅड आय, तर हॅड अगोदर काय घेतलं आपण इथं, कारण WH वर्डनंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावा लागतो. व्हॉट हॅड आय बीन ड्रायव्हिंग सिन्स 2 o'clock. WH क्वेश्चन. क्वेश्चन टॅग, आय हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स 2 o'clock. वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड. वाक्य होकारते असल्यामुळे नॉट जोडलं, हॅडंट करताय आय, हॅडंट आय. क्वेश्चन टॅग. अशा प्रकारे इट इज सिम्पल, सोपं आहे. तुम्ही काय करा, सिम्पल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्या तिन्हीतील स्वतःची वाक्य बनवा. आणि आणखीन एक विशेष म्हणजे ही सिम्पल पास्ट टेन्स जो वाक्य आहे ह्याचा वापर तुम्ही तुमचं दिवसभर काय केला, जसं आपण दिवसभर नेहमी काय करतो आहे, डेली रुटीन लिहिण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरलेला होता. तसे तर तुम्ही आज दिवसभर काय केला ते संध्याकाळी जर तुम्हाला लिहायचं झालं तर सिम्पल पास्टचा विशेषतः उपयोग होईल. तसं तुम्ही आज दिवसभर काय केला संध्याकाळी लिहून काढा. आय गॉट ऑफ ॲट 5 o'clock, देन आय वेंट फॉर वॉक, आय टूक एक्सरसाइज. अशा प्रकारे तुम्ही वाक्य तयार करू शकता. ह्याचं प्रॅक्टिस करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सबद्दल माहिती बघणार आहोत. त्यासाठी ही व्हिडिओ परत बघा, तुमची उदाहरणं वहीमध्ये लिहून काढा आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला सहजासहजी मिळण्यास उपलब्ध होण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा हे व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.